मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत सांगलीमधील कार्यक्रमात सुतोवाच। एकाच घरामध्ये जिल्ह्याची पदं नकोत, मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका। पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांना गृह विभागाची क्लीन चिट। कारागृहासाठीच्या वस्तू खरेदी प्रकरणी अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकरांवर आरोप केले होते। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील 2 आरोपींचा जामीन फेटाळला। आरोपी अखिलेंद्र सिंह आणि आकाश सिंहचे संबंध असल्याचं कॉल रेकॉर्डवरून उघड। मुंबई सत्र न्यायालयानं दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला। रत्नागिरी वाटत एमआयडीसीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत मैदानामध्ये उतरणार। शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाचा निर्णय घेतला जाणार, सामंत यांची माहिती। कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांसाठी शक्तीपीठ कर्दनकाळ ठरणार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा आरोप। शक्तीपीठ महामार्गाच्या भरावामुळे वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना महापुराचा धोका। राजू शेट्टींकडून चिंता व्यक्त। राज्यातल्या परिचारिका विविध मागण्यांसाठी संपावर। जे कामा सेंट जॉर्जेस जीटी रुग्णालयामधील नियमित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद। केवळ अतितत्काळ शस्त्रक्रिया करण्यात येणार। पुण्याच्या ससूनमधील परिचारिका संपावर, रुग्णसेवेवर परिणाम। ठाणे भिवंडी मीरा भाईंदरमध्ये शुक्रवारी पाणी बंद। जलवाहिनी दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात टाळण्यासाठी स्टेम प्राधिकरणाचा निर्णय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पहिल्या तिमाहीमध्ये 15 कोटींची पाणीपट्टी वसूल। कर संकलन विभागाच्या कार्यपद्धतीमुळे वसुली अधिक प्रभावीपणे पार पडली। गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 45 लाखांची अधिक वसुली झाली। गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणामध्ये जाण्यासाठी 12 विशेष रेल्वे सोडण्यात येणार। गणपती उत्सवाला पुण्यातून कोकणामध्ये जाणाऱ्या नागरिकांना दिलासा। सीबीएसई शाळांमध्ये उच्च दर्जाचे कॅमेरे बसवणं बंधनकारक। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर सीबीएसई बोर्डाकडून खबरदारी। उच्च क्षमतेचे ऑडिओ व्हिज्युअल्स रेकॉर्डिंग कॅमेरे बसवणं बंधनकारक। सीबीएसई बोर्डाकडून नियमावलीमधील 4थ्या प्रकरणामध्ये बदल। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टेम्पोचा जीव घेणा स्टंट। मालवाहू टेम्पोच्या बेदरकार ड्रायव्हिंगचा व्हिडिओ समोर। सजग नागरिकांनी चालकाला लोणावळा पोलिसांच्या ताब्यात दिलं। नागपूर पोलिसांकडून आरटीई घोटाळ्यामधील आरोपीच्या विरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल। आरोपीने बनावट रहिवासी पुरावे तयार करून 25% राखीव कोट्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश केले होते। नाशिक जिल्ह्यामध्ये 69% शेतकऱ्यांनी काढले फार्मर आयडी। 30% शेतकरी अद्यापही आयडी विना। डिजिटल रेकॉर्डवर शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आयडी काढण्याचं आवाहन। पुणे जिल्ह्याच्या 4 तालुक्यांमधील 13 गाव शिवारामध्ये 39 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 144 शेतकऱ्यांना फटका। शासनाकडे 1,08,43,350 रुपयांच्या भरपाईची मागणी। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये फटाके वाजवण्याच्या वादातून ब्युटी पार्लर चालकावर हल्ला। पोलिसांकडून 5 जणांना अटक। न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली। बीडच्या आष्टीमधील हिंगणीमधील तलावाचा प्रश्न मार्गी लागत नसल्यानं बबन झामरेंचं उपोषण सुरू। उपोषणकर्ते बबन झामरेंचं राज्यपाल आणि अधिकाऱ्यांना निवेदन। 2 दिवसांपासून आष्टी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू।